आता मी तुम्हाला सांगतो हेच फायदा होतो ब्लॉगिंग काढण्याचा की ॲक्च्युली तुम्हाला एक मुद्दा भेटतो बोलण्यासाठी आणि सोसायटीमधले प्रॉब्लेम दिसतात. हे बघा वाईड अँगलने कसला वाईड अँगल दिसतं. ठीक आहे, मला फक्त एवढं बोलायचं की 4 दिवस झाला तो मुद्दा बंद नका पाडू, तो मुद्दा सुरू राहू द्या आणि जोपर्यंत तोपर्यंत चालू द्या. कारण की भिंचोत सरकार नाजेस सरकारचे आपल्याला पोलखोल करायचे. ते नेते बिते कोणाचं नाव नाही घेणार मी, ते फक्त एवढं बोलतो सरकार भिंचोत आहे. गरीब माणसासाठी कायदा आहे पण गरीब माणसाचीच गाणं मारतात कायद्याचं नावावर. ठीक आहे, तर मग मला ना भाऊ मी आता खरं सांगतोय, हे बघा मला प्रत्येक लोकांना ब्लॉगर करायचं का, कारण की त्यांच्या हक्कासाठी लढण्यासाठी आता त्यांच्याकडे फक्त एकच हत्यार आहे, तो म्हणजे की असल्या भैंचोद लोकांची ना पोलखोल करण्यासाठी तेच आहे. भैंचोद म्हणजे ते लोक नाही की स्पेसिफिक लोकांना म्हणतोय मी, तसं नाही. जे मादरचू तुमच्यावर अन्याय करते अशा पद्धतीने टॅक्स लावणं ते करून तसल्या मादरचू लोकांवर तुम्हाला जर न्याय नीट नाही भेटला तर काय कामाची डेमोक्रेसी. जिथं जर रेपिस्टला सजा नाही होती तर नवी एंट्री भेटते, पण तिथं आम्ही लोक अप्लाय करू. बघा कसा व्हिडिओ आला.